भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे आज सकाळी 6 वाजता जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी ही दौड आयोजित करण्यात आली होती। या उपक्रमाअंतर्गत आज सिन्नर पोलीस ठाणे येथे आयोजित एकता दौड प्रसंगी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग के पाटील, पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस स्टेशन हेमंत कुमार भामरे, MIDC सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। या एकता दौडला पहाटे 6 वाजेपासूनच सुरुवात झाली होती। यात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, पोलीस आणि प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, मीडिया प्रतिनिधी तसेच वार्ताहर, समाजसेवक तसेच सर्व जाती धर्मियांनी एकत्र येऊन भरघोस प्रतिसाद दिला। अबाल वृद्धांनीही सदर मॅरेथॉनमध्ये धावत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला। या मॅरेथॉनमध्ये 5 किलोमीटर अंतराची दौड आयोजित करण्यात आली। दरम्यान जिल्ह्यातील सुमारे 10,000 नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा तसेच पोलीस आणि जनता संबंध अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी सदर एकता दौडचे उत्स्फूर्त आयोजन करण्यात आले होते। तसेच मालेगाव शहरात देखील सदर उपक्रमाअंतर्गत एकता दौड आयोजित केली होती। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभाग सिद्धार्थ बखाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग दर्शन दुगड यांच्यासह मालेगावातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार, सर्वसामान्य नागरिक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला। यावेळी मालेगावातील हिंदू मुस्लिम धर्मियांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला। राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी तसेच एकात्मतेचा संदेश ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रन फॉर युनिटी, पीस अँड सेफ्टी, चला आपण सर्व धावूया असा संदेश नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस बँड आणि ढोल ताशा पथक तसेच सांस्कृतिक तसेच पारंपरिक नृत्य पथकांनी सहभाग नोंदवत आनंद द्विगुणित केला। यावेळी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सदरची एकता दौड यशस्वी होण्यासाठी सर्व नाशिककर, उपस्थित स्पर्धक तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिकांचे ग्रामीण पोलीस दलातर्फे आभार व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।